उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी तांदळाच्या पिठामध्ये काकडी आणि गाजर टाकून बघा, अतिशय सुंदर आणि छान असा नाश्ता होतो आणि हा मुलांनासुद्धा खूपच आवडेल. आता इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहे, छोटे छोटेच आहे आणि त्याच्यासोबत एक गाजरसुद्धा घेतलेलं आहे. आता आपल्याला काकडी आणि गाजर चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, नंतरच आपल्याला किसून घ्यायचं आहे. त्याची साल मात्र काढायची नाही. इथे मी काढलेली नाही आहे. आता त्याचा आपल्याला किस करून घ्यायचं आहे. इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ किंवा तुम्ही कमी जास्त पीठ इथे घेऊ शकता. त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठसुद्धा टाकायचं आहे. आता किसलेलं गाजरसुद्धा टाकायचं आणि किसलेली काकडीसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. थोडंसं दही टाकायचं, 2 चम्मच दही टाकायचं टेस्ट येण्यासाठी. हिरवी मिरचीची पेस्ट 2 ते 3 हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि तिखट टाकायचं, 1 चमचाभर तिखट टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. आता सगळं जिन्नस आपले टाकून झालेले आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. काकडीच्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आवश्यक वाटेल तर मग आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण छान हाताने मस्त फेटून घ्यायचं आहे. आता इथे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे. तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. आता डायरेक्ट मी तव्यावरच टाकणार आहे आणि हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे हे धपाटे किंवा थालीपीठ खूप सुंदर होतात. तुम्ही कापडावर सुद्धा हे थापू शकता. मी डायरेक्ट तव्यावरच थापलेलं आहे आणि झाकण ठेवायचं. वरच्या साईडला आपल्याला तेल सोडायचं आहे. वरची साईड आपल्याला थोडी कोरडी झाली की मग काय करायचं, आपल्याला पूर्ण साईडने कोरून घ्यायचं आहे आणि हा थालीपीठ आपल्याला पलटून घ्यायचं आहे. हे थालीपीठ आपल्याला दोन्ही साईडने छान करून घ्यायचे. दोन्ही साईडने मस्त शेकून घ्यायचे आहे, तरच खूप सुंदर लागतात. कारण याच्यामध्ये आपण तांदळाचं जास्त पीठ वापरलेलं आहे. तांदळाचं जर जास्त पीठ वापराल ना तरच हे थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा खूप सुंदर लागतात. तशाच पद्धतीने मी तुम्हाला परत एक वेळा करून दाखवत आहे आणि तेल सोडायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला हे मस्त होऊ द्यायचे आहे. हे गरम गरम खायला तर खूपच सुंदर लागतात, पण थंडे जरी झाले ना तरी पण खूप छान लागतात. आता मी माझ्या मिस्टरला देत आहे आणि मी पण आता खात आहे. बघा इतके सुंदर आणि टेस्टी झालेले आहे. तुम्ही नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये करून बघा किंवा ब्रेकफास्टला सुद्धा हा नाश्ता खूप छान